नमस्कार बालमित्र. आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 25 अक्षरगट क्रमांक 7. चित्रावरून पुढील अक्षरांची ओळख करून घेऊयात. हे अक्षर आहे न. न वरून चित्र पंती, न वरून फणी. आता न अक्षराची आणि पंतीच्या नावातील न अक्षराची जोडी जुळवूयात. त्यानंतर न अक्षराची आणि फणीच्या नावातील न अक्षराची बाणाने जोडी जुळवूयात. हे अक्षर आहे ख. ख वरून खडू, ख वरून खजूर. ख अक्षराची आणि खडूच्या नावातील ख अक्षराची बाणाने जोडी जुळवूयात. त्यानंतर ख अक्षराची आणि खजुराच्या नावातील ख अक्षराची बाणाने जोडी जुळवूयात. हे अक्षर आहे थ. थ वरून थवा, थ वरून नथ. हे अक्षर थ. आता थ अक्षराची आणि थव्यातील थ अक्षराची बाणाने जोडी जुळवूयात. थ आणि नथच्या नावातील थ अक्षराची बाणाने जोडी जुळवूयात. आता आपण न अक्षराची ओळख करूयात. हे अक्षर आहे न. आता ते आपण गिरवूयात. प्रथम एक अर्धगोल काढूयात. त्यानंतर उभी रेष गिरवूयात आणि वरची शेवटी आडवी रेष गिरवूया. हे अक्षर झालं न. आता हेच अक्षर आपण एका रेषेत काढूयात. न न न. हे अक्षर आहे ख. आता ख अक्षर आपण गिरवूयात. प्रथम उभी रेष काढून छोटीशी आडवी रेष, त्यानंतर खालचा अर्धगोल गिरवूया, त्यानंतर त्यामधील छोटा अर्धगोल गिरवूयात आणि शेवटी उभी रेष गिरवूयात आणि त्यानंतर वरची आडवी रेष गिरवूयात. हे अक्षर झालं ख. आता ख एका रेषेत काढूयात. ख ख ख. हे अक्षर आहे थ. आता थ अक्षर आपण गिरवूयात. प्रथम एक गोल काढून छोटासा अर्धगोल, त्यानंतर त्याच्या खाली एक अर्धगोल गिरवूयात, त्यानंतर उभी रेष गिरवूयात आणि वरची शेवटी आडवी रेष गिरवूयात. हे अक्षर झालं थ. आता थ एकाच रेषेत काढूयात. थ थ थ. आता पुढील अक्षरांची ओळख करून घेऊयात. चित्रे बघ, नावे सांग, अक्षर शब्द जोडी जुळव. हे चित्र आहे भाकरीचं. हे आहे औषध. हे चित्र आहे भुंग्याचं. हे आहे भिंगरी. हे आहे औत. हा आहे भोवरा. हे अक्षर आहे भ. भ ची आणि भाकरीच्या नावातील भ ची बाणाने जोडी लावूयात. भ अक्षराची आणि भुंग्याच्या नावातील भ अक्षराची बाणाने जोडी लावूयात. भ ची आणि भोवरा नावातील भ अक्षराची जोडी लावूयात. भ ची आणि भिंगरीच्या नावातील भ अक्षराची बाणाने जोडी लावूयात. हे अक्षर आहे औ. औची आणि औषधाच्या नावातील औ अक्षराची बाणाने जोडी लावूयात. औची आणि औत नावाच्या अक्षरातील औची बाणाने जोडी लावूयात. हे अक्षर आहे भ. आता भ अक्षराला आपण गिरवूयात. प्रथम एक गोल काढून उभी रेष, त्यानंतर त्याच्या खाली एक गोल काढून आडवी रेष गिरवूयात.
त्यानंतर त्याच्या शेजारची उभी रेष गिरवूयात आणि वरची शेवटी आडवी रेष गिरवूयात. हे अक्षर झालं भ. भ आता एका सरळ रेषेत काढूयात. भ भ भ. हे अक्षर आहे औ. आता औ अक्षर आपण गिरवूयात. प्रथम एक अर्धगोल काळा गिरवूयात, त्यानंतर त्याच्या खालील अर्धगोल गिरवूयात, त्यानंतर छोटीशी आडवी रेष गिरवूयात, त्यानंतर उभी रेष गिरवूयात, परत एकदा उभी रेष गिरवूयात, वरची आता आडवी रेष गिरवूयात, त्यानंतर वरचे दोन मात्रेस म्हणजेच उभ्या दोन रेषा ह्या गिरवूयात आणि हे अक्षर तयार झालं औ. आता औ एकाच रेषेत काढूयात. औ औ औ. आता आपण एका स्वराची ओळख करून घेणार आहोत, तो म्हणजे औ. म्हणजेच ते कोणतं स्वर चिन्ह आहे तर काना आणि दोन मात्रे. बघा, म आणि काना आणि दोन मात्रे झाले मौ. ल आणि काना आणि दोन मात्रे झालं लव. घ आणि काना आणि दोन मात्रे झालं घौ. र आणि काना आणि दोन मात्रे झाले रौ. ब आणि काना आणि दोन मात्रे झाले बौ. न आणि काना आणि दोन मात्रे झाले नऊ. स आणि काना आणि दोन मात्रे झाले सौ. प आणि काना आणि दोन मात्रे झाले पौ. त आणि काना आणि दोन मात्रे झाले तौ. ह आणि काना आणि दोन मात्रे झाले हौ. ड आणि काना आणि दोन मात्रे झाले डौ. व आणि काना आणि दोन मात्रे झाले वौ. च आणि काना दोन मात्रे झाले चौ. झ आणि काना आणि दोन मात्रे झाले झौ. ल आणि काना दोन मात्रे झाले लव. द आणि काना दोन मात्रे झाले दौ. ग आणि काना आणि दोन मात्रे झाले गौ. फ आणि काना दोन मात्रे झाले फौ. न आणि काना दोन मात्रे झाले नऊ. ख आणि काना दोन मात्रे झाले खौ. ध आणि काना दोन मात्रे झाले धौ. ज आणि काना दोन मात्रे झाले जौ. य आणि काना दोन मात्रे झाले यौ. श आणि काना दोन मात्रे झाले शौ. थ आणि काना दोन मात्रे झाले थौ. भ आणि काना दोन मात्रे झाले भौ. पुढील शब्द वाच व लिही. शब्द वाचूयात. औत, कौतुक, गौरव, सौरभ, कौल, कौरव, गौतम, 34, गौरी, कौलारू, चौकशी, चौकोन, फौजी, चौकस, नौसेना, लौकिक, 14, चौकीदार, फौजदार, चौफेर.
औपचारिक, मौज मजा, सौदामिनी, डाम डौल. वाचनपाठ 7चे वाचन करूयात. सौरभची आजी जेवण बनवते. चवदार भाजी करते. मुगाची खिचडी करते. पालकची भजी करते. नाचणीचे धिरडे करते. डाळीचे वडे करते. बाजरीची भाकरी खरपूस भाजते. रुचकर चवीची थाळी सजते. वाचनपाठवरती काही प्रश्न आहेत. पाहू कोण उत्तर सांगते. पहिला प्रश्न आहे, सौरभची आजी सौरभसाठी कोणकोणते पदार्थ बनवते. त्याचं उत्तर आहे पहा, सौरभची आजी सौरभसाठी चवदार भाजी, मुगाची खिचडी, पालकची भजी, नाचणीचे धिरडे, डाळीचे वडे व बाजरीची भाकरी हे पदार्थ बनविते. आता प्रश्न दुसरा, तुला तुझ्या आजीने केलेला कोणता पदार्थ आवडतो. त्याचं उत्तर आहे, मला माझ्या आजीने केलेला लाडू. पुरणपोळी, मेथीची भाजी व खरवस आवडतो. आता प्रश्न तिसरा, आजीला एवढे पदार्थ बनविणे कसे जमत असतील बरे. त्याचं उत्तर आहे, आजीला असे पदार्थ बनविणे आवडते व इतरांना खाऊ घालायला आवडते. त्यामुळे असे पदार्थ बनवणे जमत असेल. चित्र बघ, चित्रासंबंधी शब्द लिही. चित्राचे प्रथम निरीक्षण करूया व त्यावरून शब्द लिहूयात. पाने, खोड, हे आहे फूल, हे आहे फळ, मूळ, हे आहे झाड. आता शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून शब्दसाखळी पूर्ण करूयात. हा शब्द आहे पान, त्याचं शेवटचं अक्षर आहे न, त्यावरून शब्द तयार झाला नथ. शेवटचं अक्षर आहे थ, त्यावरून शब्द तयार झाला थवा. या शब्दातील शेवटचं अक्षर वा, त्यावरून शब्द तयार झाला वाघ. या शब्दातील शेवटचं अक्षर घ, त्यावरून शब्द तयार झाला घर. या शब्दातील शेवटचं अक्षर र, त्यावरून शब्द तयार झाला रथ. धन्यवाद बालमित्र हो.